नेमकं सांगायचं म्हणजे काय की आम्ही बाबा जय अंबिका मंडळ तरुण मंडळातर्फे आणि नगर परिषदला वारंवार निवेदन देऊनही नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. तरी हे पाठीमागं बघा, हे पाठीमागं निजामकालीन सुलभ शौचालय आहे इथं आणि इतर बी निजामकालीन सुलभ शौचालय कोल्हापूर शहरात आहेत. तरी त्याच्याकडे आम्ही निवेदन देऊन कोण बघायला तयार नाही. मग भक्तांनी भाविकांनी ते सुलभ शौचालयात जायचं कुठं फक्त भाविकांनी, हा मोठा प्रश्न आहे. आणि आम्ही सतत पाठपुरा करत होता की कोणी दखल देणार झालं ह्याच्यावर वरद असतं कुणाचं आहे ते आम्हाला कळू द्या. असंच जनतेला वाऱ्यावर सोडण्यात यावं. तर लेडीज येतात, वयोवृद्ध येतात, तरुण येतात, पुन्हा काही अल्प आजारी लोक येतात. त्यांच्यासाठी सुलभ पद्धतीची योजना त्यांनी करावी. त्या आमच्या मनापासून तुळजापूर वाचण्याच्या मनापासून व जय अंबिका मंडळाच्या मनापासून त्या आमची कळकळीची विनंती भावना आहे. येणाऱ्या भाव तरी लोक काही लोक संगणमतानं त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत व तो प्रयत्न दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी असं होऊ नये. तुळजापूर शहराचा विकास व्हावा. तुळजापूर शहरात जिथे जिथे सुलभ शौचालय आहेत पुरातत्व जुन्या काळातले ते सुलभ ती जागा रिकामी करून तिथं सुलभ शौचालय करण्यात यावे आणि भाविकांची सुखसोय व्हावी. मागणी मान्य नाही झाले पुढे का आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू, हे आमची त्यांना एक सांगण्याचा फक्त उद्देश. मी रमेश रंगनाथराव कदम चुचवे, उपशहर प्रमुख आहे शिंदे गटाचा. त्या आमच्या इथल्या ज्या अंबिका मंडळाच्या वतीनं निवेदन दिलं होतं आणि काही म्हणजे नेते मंडळी असे म्हणतात की विकास चालू आहे तुळजापूरचा. आज ही शौचालय आहे. मला माझ्या हिशोबाने 10 वर्ष झालं हा विकास तुळजापूरचा विकास येणाऱ्या भाविकांसाठी एवढं म्हणजे शौचालय बांधून सुद्धा ह्याचा दुरावस्था बघा किती आहे. लाजिरवाणी गोष्ट आहे. येणाऱ्या भाविकांना असून सुद्धा सुविधा आणला देता येत नाहीत. मग कुणाच्या वर धास्त ह्याच्यात ह्याचा जरा जनतेने लक्ष द्यावे आणि येणाऱ्या भाविकांसाठी ही सगळी सुविधा चालू करण्यात यावी. आम्ही निवेदन पाठपुरावा करून सुद्धा दुर्लक्ष चालू आहे. प्रशासनाला आम्ही वारंवार कल्पना देतोय की बाबा येणाऱ्या भाविकांसाठी शौचालय दुरुस्त करून घ्या. पहिले एक शौचालय आहे तिथं निजामकालीन शौचालय नाही होतं. जे अंबिका मंडळाच्या वतीने निवेदन देऊन सुद्धा यांनी दुर्लक्ष करत आहे आणि अजून विकास करायचा म्हणतात. आमचा स्वतःचा विकास करत आहे का येणाऱ्या भाविकांचा विकास करत आहे हे आम्हाला कळ नाही गेले. हे बघा या 8-10 वर्ष झालं हाचा विकास चालू आहे. हे बघा प्रशासनाला आता काय सांगायचं सांगा. आता ही रेखीव चित्र आहे ओरिजिनल, लाईव्ह चित्र आहे ओरिजिनल. आता काय 10 वर्ष झालं 10 वर्ष झालं 5 कोटी रुपये खर्च करून ही उलाढाल केलेली आहे येणाऱ्या भाविकांसाठी. मग आता काय करायचं नेमकं, काय कसं करा, आंदोलन कशा पद्धतीने करायचं, का जाळून घ्यायचं का पेटवून घ्यायचं का काय करायचं, काय यांचे डोळे कसे उघडणार आहेत. अजूनची भूक किती मोठी भूक आम्हाला कळू द्या किती मोठी, अजून ह्यांना किती मोठं व्हायचंय. अहो तुम्ही मोठं व्हा, काय करायचं ते करा, पण तुळजापूर शहरावर लक्ष द्या, विकास करा. आम्हाला काय तुमच्याशी घेणं देणं आहे. फक्त विकास करा, चांगलं होऊ द्या, सगळं प्रशस्त होऊ द्या सगळं. बघा ही परिस्थिती. आणि प्रशासनाला अजून काय लेखी अर्ज द्यावा आणि प्रशासनाला काय पुरावे द्यावे सांगा. पत्रकार बंधू हे तुम्हीच बघा, नंतर स्वतः भागाच्या माध्यमातून दाखवा की हा तुळजापूर शहराचा विकास. आज चैत्र पौर्णिमा उद्या 2 दिवसावर आहे. त्या भक्त भाविकांनी कुठं बसायचं, कसं काय करायचं, लिहिलेत नाही नेलं नाही. तिथे गेलेली शौचालय टॉयलेट नगर परिषद तुळजापूर. काय करायचं आता सांगा. काय आमची मागणी काय, आमच्या मागणीत आमचा एकच बोलणे का, फक्त भाविकांच्या सुखसोयी व्हाव्या, शहरातली घाण निघावी, सगळीकडे परिसर स्वच्छ राहावा, कुणालाही विनाकारण त्रास होऊ नये ही आमची फक्त इच्छा आहे. प्रशासनाला एवढंच आम्हाला दाखवायचं आहे की ही जी तुम्ही उभा केलंय ते उभा केलेले जे प्रकल्प आहेत ती व्यवस्थितशीर करा, व्यवस्थितशीर चालवा, व्यवस्थितशीर भक्तांची सोय व्हावी, एवढीच आमची विनंती. सर माझं विटा हॉटेल आहे पण इथं मुतारीची वगैरे सोय नाही आहे. गावकऱ्याची तसंच भाविकांची गैरसोय व्हायला लागलेली आहे. तरी त्याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे एवढीच विनंती.
नमस्कार, मी रमेश काका चुचुळे, युवा प्रमुख, शहर प्रमुख शिंदे गटाचा आहे. येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची सुविधा ही एकदम ही आहे आणि आम्ही निवेदन देऊन सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. मग आता हा वरदास्त कुणाचा आहे? 71 रुपये पार्किंगला घेतले जातात. सुलभ शौचालय नाही व कुठेही पावती फाडली जाते. ह्याची शासनाने दखल घ्यावी. वारंवार आम्ही कल्पना देऊन सुद्धा आता पावती फाडाचा नियम किती आहे व ह्याला पार्किंगला जागा आहे का नाही, येणाऱ्या भाविकांसाठी शौचालयाची जागा आहे का नाही, असं फुटपाथवर पावती फाडून असं वाटतं 70 रुपये घेतात व इथं येणाऱ्या भाविकांसाठी पुन्हा 1000 रुपये फाईन केला जातो. ह्याच्याकडे सगळं दुर्लक्ष चालू आहे. ह्याच्या वरदास्त कुणाचा आहे? आणि अजून वर्ण मतात विकास चालू आहे. ही विकास या पद्धतीचा आहे का? येणाऱ्या भाविकांची लूट चालू आहे. पावती फाडून भाविकांनी गाड्या लावायच्या कुठं? पावती फाडून 70 रुपयाची पावती फाडून फक्त भाविकांनी गाडी लावायची कुठं? 70 चालू आहे. पण तुम्हाला जर भाविकाच्या गाड्याची व्यवस्था करणं होत नसेल तर 70 रुपये पावती घेऊ नका तुम्ही. सरळ मोकळा आणि खुला प्रश्न आहे, घेऊ नका. त्यांना सुलभ शौचालय लागते, त्यांना पाण्याची व्यवस्था लागते. ते कुठं आहे ती व्यवस्था? गाड्या कुठं लागतात? लोकांच्या व्यापाऱ्याच्या दुकानासमोर, दुकानदारासमोर लोकांना त्रास. तुम्ही पैसे घेता, गाड्या कुठेही सोडून घेता. फक्त भाविकांना विनाकारण का त्रास द्यायला तुम्ही? कशामुळे कारण? तुम्ही पावती घ्या, त्या पावती देण्यावर तुम्ही जशी पावती घेता तशी भक्तांची बी व्यवस्था करा ना. भक्ताला बी जागा द्या ना कुठेतरी. भक्ताला एका साईडला जागा द्या, त्यांची गाडी लावायला जागा द्या, त्यांना विसावा, त्यांना बसण्यासाठी, त्या ड्रायव्हरला बसण्यासाठी सुविधा तिथं त्यांना जागा द्या. शौचालयाची तिथं जागा द्या. त्यांना आराम करण्यासाठी, भक्त भाविकांसाठी बसून थोडं भोजन जेवण करण्यासाठी जागा हवी, ती उपलब्ध करून द्या. असं तुम्ही पावती घ्यायची आणि मोकार सोडून द्यायचं. स्वच्छता कर. कशाची स्वच्छता? प्रशासनाला एकच सांगणार, हात जोडून विनंती आहे की बाबा तुम्ही अशा प्रकारे करू नका. आणि जरी केलं तर त्या भक्त भाविकांना पूर्णपणे सुखसुविधा द्यावी, हे आमची मनापासून कळमळ आहे. बस एवढं बोलतो आणि प्रशासनाने ह्याच्यावर लक्ष द्यावं ही प्रशासनाला विनंती करतो. नमस्कार. फाडण्याचा नियम आहे 50 रुपये आणि आता सध्या पावती घेते 70 रुपये. 71 रुपयाची 71 रुपयाचं चालू आहे सध्या. त्यांच्या नियमाप्रमाणे आहे. स्वच्छता नाही, स्वच्छता कर म्हणून घेतले जाते. भक्त भाविकांना जर प्रश्न पार्किंगला विचारला जागा सुद्धा नाही. येणाऱ्या भाविकांची लूट चालू आहे. आलं की लगेच फाईन बी केलं जातं. इथं सुविधा कसलीही नाही आणि विकासच्या नावाखाली सगळी लूट चालू आहे. त्याच्यात वरदास्त कोणा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी लवकरात लवकर. ही एवढीच आमची मागणी आहे. येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यात याव्या. पुढील मागणी काय असणार आहे तुमची? ह्याच्यात जर नाही जरी हे केलं तर अजून आम्ही पुढे निवेदन देऊन एसपी ऑफिसला वगैरे हे करून हे सगळे कारवाई करायला आम्ही मजबूरच करणार आंदोलन लोकशाही पद्धतीनं.